वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युक्तेन धूपेन सुगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपि तृतीयंपि दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। निबुता नुनं सो माता, निबुता नुनं सो माता, निबुता नुनं सो पिता, निबुता इति सो पतिति। निबुता नुनं सो माता, निबुता नुनं सो पिता, निबुता इति सो पतिति। अर्थातच धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला। धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र रत्न राजरत्न लाभला। आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक ग्रंथ बुद्ध आणि धम्म विश्व कल्याणकारी असा हा महान असा ग्रंथ जाता जाता आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊन गेले। त्या ग्रंथातली एक ओळ आहे, सिद्धार्थ गौतमाचे बालपण। त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येतात, उत्पन्न होत असतात। भगवंताच्या या धम्म परिषदेचं हे पहिलंच वर्ष इथल्या पळसखेडच्या लोकांनी आयोजन केलं। कर्मयोगी संत गाडगे बाबा ज्यांची अमरावती ही भूमी आहे, देवळात देव नसते रे पुजाऱ्याचं पोट असते। ज्या गाडगे बाबांना लोक अशिक्षित म्हणतात, कमी शिकलेले म्हणतात, त्यांची कर्मभूमी गाडगे बाबांची जन्मभूमी अमरावती वलगाव ऋणमोचन। त्या गाडगे बाबांच्या नावाचं भल्लं मोठं अमरावतीला विद्यापीठ आहे। म्हणजे ज्या माणसाचं शिक्षण कमी आहे त्या माणसाच्या नावावर विद्यापीठ असावं। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ। देवळात देव नसते रे पुजाऱ्याचं पोट असते।
बाबासाहेबांच्या संदर्भात तर खूप चांगलं सांगून गेले गाडगे बाबा. वर्गाच्या बाहेर शिकणारा एका महाराच्या पोरानं या भारताचं संविधान लिहिलं रे. भारताचं संविधान लिहिलं रे. या बाबासाहेबाचं म्हणणं तुम्ही ऐकणार रे. हे भारतातल्या लोकांनो, तुम्ही या बाबासाहेबांचं म्हणणं ऐकणार तर या भारत देशाचं सोनं होईल रे, सोनं. असे गौरवाचे उद्गार बाबासाहेबांच्या संदर्भात. 6 डिसेंबरला बाबासाहेब जातात आणि 20 डिसेंबरला गाडगे बाबा जातात. त्यांच्या निमित्तानं आणि सावित्रीमाई फुले, मी तिला बाई म्हणत नाही, पुण्याकडे जर आम्ही गेलो तर लोक बाई म्हटलं तर त्यांना कसतरीच वाटतं. ते एखाद्या गणिका स्त्रीला म्हणल्यासारखा शब्द आहे म्हणून आपण माई म्हटलं पाहिजे. ज्या सावित्रीमाईची एक ओळ आहे काव्य फुले संग्रहातली, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास माणूस म्हणावे का. तर ज्ञान नाही विद्या नाही म्हणजे अविद्या हे जे दुःखाचं मूळ कारण जे बुद्धाने, ज्योतिबांनी, सावित्र्यांनी सांगितलेलं आहे. अज्ञान अविद्या ज्याला म्हणत असतो. तर त्यांच्या निमित्ताने भीमा कोरेगावाचा शौर्य दिवस, आमच्या नव्या वर्षाची सुरुवात भीमा कोरेगावाच्या शौर्य दिवसानं होत असते. या दिनाचं महत्व ओळखून हे पहिलंच वर्ष कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे होऊ शकते, पण महिला खूप वेळच्या इथं बसून आहे. आताच विहारे कारये रम्मे वास येथ बहु सुतेती, सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वानांना राहू द्यावे, असं सुंदर विहार या गावातील आहे. बौद्धांचा समुदायही चांगला आहे आणि चांदूर रेल्वे हा भाग, हा परिसर धम्ममित्र खूप आहे तिकडे, ज्यामुळे अभयभाऊ रामटेके माझ्या परिचयात आले. त्यांच्यामुळेच मला या गावामध्ये येण्याची संधी उपलब्ध झाली. तर आताच या स्टेजवरती सुबोध भंतेजींनी 4 आर्य सत्य त्यांच्या एक लौकिक भाषेतून त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महानागरतन ज्यांचं पूर्व आयुष्य भिक्खू जीवनामध्ये गेलेलं आहे, त्यांची अनेक पुस्तकं आहेत, माझ्याकडे ती संग्रहित आहेत. मला ते भिक्खू जीवनाच्या आधीही मला आणि आताही ते दीक्षाभूमीवर मला ती फ्री मिळाली. त्यांचा खूप असा दांडगा अभ्यास आहे धम्माच्या संदर्भात. महानागरतन भंतेजीनं खूप चांगल्या पद्धतीनं व्यावहारिक दृष्टिकोनातून एक त्यांची चांगली पकड आहे, एक मांडणी आहे आणि एक खेचकपणा, एक कुशलता त्यांच्यामध्ये, एक समय सूचकता आहे. त्यांनी खूप छान पद्धतीनं मांडणी केली आहे. मी जसंच्या तसं माझ्या माइंडमध्ये ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान मांडणी केली त्यांनी. महानागरतन भंतेजींचं मी पहिल्यांदाच प्रवचन या ठिकाणी ऐकलेलं आहे. तसं युट्यूबवर जातक कथांच्या माध्यमातून त्यांचं खूप सारं मार्गदर्शन असते. तर त्यांच्याही शीलगुणांना, त्यांच्या सद्गुणांना मी मंगल कामना करतो. या ठिकाणी धम्मशील भंतेजी ज्यांनी आपल्याला धम्म देसना केलेली आहे, सुबोध भंतेजींनी सुद्धा देसना केलेली आहे. या धम्ममंचावर उपस्थित सुमंगलजी जे सेमिनरी हिल्स नागपूर येथून या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले आहेत, भंतेजीच्याही त्यागाला, शीलगुणाला, धम्म कार्याला वंदन. या ठिकाणी भिक्खू सुगत तिस्स ज्यांचं आताच माझी भेट झालेली आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका. 5 प्रकारच्या दुर्लभ घटना आहे. किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या. या 5 प्रकारच्या दुर्लभ घटना, जसं आपण एका गाथामध्ये म्हणत असतो, सुखो बुद्धानं उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस सामग्री समगाणं तपो सुखो. म्हणजे बुद्धाचा जन्म होणं
ही सुखदायक सुखकर अशी बाब आहे, घटना आहे. कल्पना करा, बुद्धाचा जन्मच झाला नसता तर, नाही झाला असता तर. बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे, बुद्धाच्या आधीचं युग हे तमोयुग आहे, अंधार युग आहे, अंधार युग. म्हणून एक ॲडविन, मला वाटते लाईट ऑफ एशिया नावाचा एक लेखक आहे, आणि ॲडविन ॲर्नॉल्ड हे जे पुस्तक बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचलं होतं, लाईट ऑफ एशिया, आणि अनेक पुस्तकं बाबासाहेबांनी वाचली. केळुस्कर गुरुजींचं, लक्ष्मी नरसूंचं सुद्धा पुस्तक बाबासाहेबांनी वाचलेलं होतं. तर एका लेखकाचं असं म्हणणं आहे, लाईट ऑफ एशिया, मला वाटतं ते पॉल कॅरेजचं पुस्तक आहे बहुतेक करून, किंवा ॲडविन ॲर्नॉल्ड इकडे असू शकते. तर त्यांनी जे पुस्तक लिहिले आहे बुद्धावर, त्या पुस्तकाचं त्यांनी शीर्षक ठेवलेलं आहे, नाव ठेवलं आहे त्या पुस्तकाचं. काय नाव ठेवलेलं आहे? लाईट ऑफ एशिया. लाईट ऑफ एशिया म्हणजे या आशिया खंडाचा प्रकाश म्हणजे बुद्ध आहे, असं त्याचं म्हणणं आहे. या आशिया खंडाचा प्रकाश म्हणजेच उजेड हा बुद्ध आहे, असं त्यानं पुस्तकाचं नाव दिलं आहे. पण बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं आहे, बुद्ध हे केवळ आशिया खंडाचा प्रकाश नसून बुद्ध हे लाईट ऑफ द वर्ल्ड आहे. जगामध्ये बुद्धाची स्तुती बाबासाहेबांसारखी कोणी केली? लाईट ऑफ द वर्ल्ड, जगाचा प्रकाश म्हणजे बुद्ध. जगाचा प्रकाश म्हणजे बुद्ध, उजेड, जगाचा प्रकाश बुद्ध. बुद्धालाच उजेड म्हटलेला आहे बाबासाहेबांनी. हा बुद्ध नावाचा उजेड, हा धम्म नावाचा उजेड, हा धम्म प्रकाश, त्या बुद्ध नावाच्या उजेडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला आणलं, हो किंवा नाही? म्हणून लोकांनी गाणलेलं, अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. कोणता? आता काय मातीच्या तेलाचा, खाच्या तेलाचा? कोणता दिवा? हाच तर लाईट ऑफ वर्ल्ड, जगाचा प्रकाश म्हणजे बुद्ध आहे. हा लाईट ऑफ द वर्ल्ड, हा जगाचा प्रकाश असलेला बुद्ध, या प्रकाशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला आणलेलं, आपलं जीवन उंचावलेलं आहे, उजळलेलं आहे. मग काही दिवे लावण्याची गरज आहे? आहे का दिवे लावण्याची गरज? हा बुद्ध नावाचा दिवा, हा धम्म नावाचा प्रकाशामध्ये बाबासाहेबांनी आणलं. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956 ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित आहे का, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरचं विशेष असं बाबासाहेबांचं भाषण आहे. प्रत्येकाने ते आपल्या अंतर्मनावर कोरून ठेवलं पाहिजे. एक इशारा बाबासाहेबांनी केला, एक भाकीत आपल्याला एक जाता जाता बाबासाहेबांनी खूप सुंदर 14 ऑक्टोबर 1956 आणि 15 ऑक्टोबर 1956 भाषण. तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. बघा कशी शब्द आहे, तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. यापुढे तुम्ही बौद्ध धम्माचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा बौद्ध धम्म म्हणजे गळ्यात एक मढे अडकवून देत आहो असं समजू नका. बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्या भारताची भूमी शून्यवत आहे, म्हणून तुम्ही उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा निर्धार प्रयत्न केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो बुडविला असं माझ्यावर लोक टीका करतील. म्हणून हा बौद्ध धम्म उत्तम रीतीने पाळण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले म्हणजे हे जर तुम्हाला जमलं, हे जर तुम्हाला साधले, तर तुम्ही या देशाचा नव्हे, या समाजाचा नव्हे, अख्ख्या जगाचा उद्धार करणार आहे. बौद्ध धम्माने जगाचा उद्धार होणार आहे. बाबासाहेबांचे भाषण 14 ऑक्टोबरचं आणि 15 ऑक्टोबरचं बघा. आता चालू आहे म्हणून मी ते सांगतो, म्हणून मला सुचलं, माझ्या चिंतनमय प्रज्ञेच्या आधारावर मी ते सांगत आहो. तर 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात बघा. बाबासाहेबांनी आपलं मरण ठरवलं होतं. काय ठरवलं होतं? तुम्हाला मरण म्हणलं का भेव लागते, आहे की नाही? मरण ठरवलं होतं बाबासाहेबांनी. आणि ते मरण ठरवलं होतं 13 ऑक्टोबर 1935 ला. कोणतं मरण ठरवलं? ते 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जवळ येवल्यात सभा होती. बघा का बाबासाहेबांचं मरण कसं, त्यांनी मरण कसं ठरवलं. आपण महापरिनिर्वाण लिहितो. बाबासाहेबांनी मरण ठरवलं. ते शब्द असे आहे, सगळ्यांनाच माहित आहे, त्याला धर्मांतराची घोषणा दिवस म्हणतात. हिंदू धर्मात जन्म
घेणे हे माझ्या हातामध्ये नव्हतं. हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातामध्ये आहे. जगणं आणि मरण माझ्या हातामध्ये आहे. मरण हातामध्ये आहे म्हणजेच 21 वर्षानंतर तब्बल बाबासाहेबांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला आहे की नाही. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला इथलाच या भारताची उच्च संस्कृती जगमान्य विश्वमान्य असा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि मग बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात, आज माझा नवा जन्म झालाय. काय म्हणत आहे बाबासाहेब? आज माझा नवा जन्म आहे. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये भगवंताची महाउपासिका विशाखा जेव्हा तिच्या सासऱ्याला मिगार सेटला, तो आजीवक जैन पंथाला मानणारा असतो, तर विशाखा जेव्हा आपल्या सासऱ्याला मिगार श्रेष्ठीला धम्म सांगते, तर त्यावेळी मिगार सेठ म्हणतो, तू माझी माता आहेस, तुम्हाला धम्माचं अमृत पाजलेलं आहे, म्हणून माझा नवा जन्म झालेला आहे, तू माझी माता आहे विशाखाला. तशाच प्रमाणे बाबासाहेब म्हणतात, आज माझा नवा जन्म झालेला आहे, नवा जन्म. आणि की माहित आहे का, बाबासाहेब 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये सकाळी सकाळी भाषण झालं आणि बाबासाहेब चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. तर बाबासाहेबांनी तो शब्द घुमत आहे म्हणून मी सांगतो, म्हणजे जगायचं म्हणजे मरायचं कुठे हे बाबासाहेबांनी येवल्याला ठरवलं. आणि आज माझा नवा जन्म होत आहे असं 22 प्रतिज्ञे म्हणतात. आणि 15 ऑक्टोबरचा एक शब्द आहे, बाबासाहेबांचा ऊर दाटून आला, छाती भरून आली. बाबासाहेबांनी तो शब्द वापरला, मी नरकातून बाहेर पडलो. काय म्हणतात बाबासाहेब? 15 ऑक्टोबरचं नागपूरच्या दीक्षाभूमीला बाबासाहेब काय म्हणतात? कोणता शब्द बोलला आहेत मी आता? मी नरकातून बाहेर पडलो. काय बोलले बाबासाहेब? 15 ऑक्टोबरच्या भाषणात दीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणा बरा, मी नरकातून बाहेर पडलो. काय म्हणतात बाबासाहेब? मी नरकातून बाहेर पडलो, मी नरकातून बाहेर पडलो. आता स्वर्ग आणि नरक आहे का? आहे का? अरे स्वर्ग आणि नरक आहे का? बौद्ध धर्मामध्ये शब्द सापडतात का? त्रिपिटकात बौद्ध साहित्यात सापडतात का? मग बाबासाहेबांनी असं का म्हटलंय, मी नरकातून बाहेर पडलो? बाबासाहेबाला स्वर्ग आणि नरक मान्य होता का? मग बाबासाहेबांनी मी नरकातून बाहेर पडलो असं काहून म्हणलं? कोणाला नरक म्हटलं इथं? सरळ सरळ, कारण बाबासाहेबांनी हिंदू महार धर्माचा त्याग करून बुद्धाच्या धम्माची काय घेतली? दीक्षा घेतली. आणि म्हणून ते म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. आता तुम्ही समजून जा, नरक कोणाला म्हटलं असेल बाबासाहेबांनी? नरकातून बाहेर पडलो म्हणते मी नरकातून बाहेर पडलो. तर तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी ज्या नरक यातना म्हणजे दुःख यातना बाबासाहेबांनी भोगल्या. पहिली नरक यातना माहित आहे ना तुम्हाला? कापसाचं गाठोडं जसं फेकून द्यावं बैलबंडीवरून, तशा पद्धतीनं आहे ना. वर्गाच्या बाहेर बसणं, कुठलाही माली कटिंग करून देत नव्हता, स्वतः तुळसा मंजुळा कटिंग करून देत होत्या. म्हशी गाई बैल भादरत होते, पण भिवाची कटिंग करून द्यायला तयार नव्हते. नरक यातना नाही? अशा कशात तुम्ही आता ब्युटी पार्लर करता, कसे हेअरस्टाईल ठेवता, पण तुमच्या भिवाची तुमच्या बापाची कटिंग करून द्यायला एक नाभी तयार होत नव्हता. लक्ष, ह्या नरक यातना नाही? लक्ष, ह्या नरक यातना नाही? दौलताबादच्या किल्ल्यावर आलेला अनुभव नरक यातना. दुसऱ्या 40 गावला भाषण झालं, रथ टांगावाला सुद्धा तयार होत नव्हता 40 गावला, नरक यातना. बडोत्याच्या नरक यातना तर सोडून द्या, किरायाने रूम सापडत नव्हती, ना ख्रिश्चन देत होता, कारण त्यांनाही जातीयतेचा संसर्ग कीड लागलेली होती. समजलं का? त्या बडोद्यामध्ये ना ख्रिश्चनाच्या घरी रूम मिळाली, ना मुस्लिमांच्या घरी. शेवटी नाव बदलवलं बाबासाहेबांनी. ज्या ऑफिसमध्ये बसत होते, ज्या खुर्चीवर बसत होते बाबासाहेब, ज्या टेबलवर फायला ठेवत होते, ते फाईल त्या टेबल धुतल्या जात होते, खुर्च्या धुतल्या जात होत्या, ते ऑफिस धुतल्या जात होतं, गोमूत्र शिपडल्या जात होतं. समजलं? दुरून फायला फेकत होते. समजलं? दुरून पाणी दिल्या जात. ह्या नरक यातना नाही? आहे का नाही? ह्या नरक यातना बाबासाहेबांनी भोगलेल्या होत्या. हाल अपेष्टा भोगलेला होता, कितीतरी मनस्ताप त्रास सहन केलेला होता. म्हणून बाबासाहेबांनी एक अधिष्ठान केलं, बुद्धाचं अधिष्ठान संकल्प, जोपर्यंत मी सम्यक संबोधी प्राप्त करणार नाही
तोपर्यंत मी हे वज्रासन हे स्थान सोडणार नाही, जे निरंजना नदीच्या काठावर जे बोध गयेला उर्वेला जे भगवंतानी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जे अधिष्ठान म्हणजे घेतलेलं कुठलंही काम यतकिंचितही माघार न घेता पूर्णत्वास नेणं, संकल्पबद्ध होणं, वचनबद्ध होणं, प्रतिज्ञाबद्ध होणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ज्याला काही लोक आधुनिक बुद्ध म्हणतात, बोधिसत्व म्हणतात, बुद्धाचं अधिष्ठान ते बोधगया आहे आणि बाबासाहेबांचं जे अधिष्ठान आहे, संकल्प आहे, तिथं लोक 23 सप्टेंबरला जातात. काही लोक तिकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या घरी गेले. मला म्हणत होते चला 25,000 रुपये भेटत आहे एकनाथ शिंदे साहेबाकडून. दरवर्षी आपण संकल्प भूमीला गेले पाहिजे. आधुनिक बुद्ध बाबासाहेब त्यांची जी संकल्प भूमी आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संकल्प केला होता. कोणता माहिती आहे का? जसा बुद्धाने केला, जोपर्यंत मी माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणणार नाही, या अज्ञान अविद्येच्या या गुलामगिरीच्या अंधारातून माझ्या समाजाला उजेडात आणून उभे करणार नाही, या गुलामीची कबर मी जोपर्यंत बांधणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. बाबासाहेबांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेलाच. बोधिसत्व जे बोलतात ते तसे करतातच, लक्षात घ्या. आणि म्हणून ते बाबासाहेबांचं अधिष्ठान संकल्प भूमी आपण गेलंच पाहिजे 23 सप्टेंबरला बडोद्याला. ते जसं निरंजना नदीच्या काठी आहे तसं ते बडोद्याचं विश्वामित्रा नदीच्या काठी एक बरगदाचं पेड आहे, त्याला पालीमध्ये निग्रोध म्हणतात. वडाच्या झाडाखाली बाबासाहेबांनी अधिष्ठान संकल्प केलेला आहे. त्याला आपण दरवर्षी भेट दिली पाहिजे 23 सप्टेंबरला. बडोदा संकल्प भूमी, संविधानाचं संकल्प सुद्धा बाबासाहेबांनी तिथेच केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे मी नरकातून बाहेर पडलो हे जे वाक्य आहे, मी नरकातून बाहेर पडलो म्हणजे हिंदू धर्मालाच बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे? नरक म्हटलाय. नरक यातना, नरक यातना. मी नरकातून बाहेर पडलो म्हणजे मी कुठं आलो मग? अरे नरकातून बाहेर पडणं म्हणजे आले कुठं मग बाबासाहेब? स्वर्गात नाही का? मग कशाला स्वर्ग म्हटलं आहे? स्वर्ग नरक शब्द बौद्ध साहित्यातलीच आहे. जरी ते मिथक उपक उपमा वाटत असतील तरी स्वर्ग आणि नरक शब्द पाली भाषेतले आहे. समजलं का? मी नरकातून बाहेर पडलो म्हणजे मी बुद्ध धम्म हाच स्वर्ग आहे. समजलं तुम्हाला? आता तुम्हाला एक खोटं वाटत असेल तर एक 5व्या शताब्दीमध्ये एक चीनी प्रवासी भिक्खू आला, फाहियान. त्यांनी भारत यात्रा या पुस्तकामध्ये त्यांनी भारतामध्ये भ्रमंती केली. 10 वर्ष राहिले ते फाहियान. त्यांनी त्यांच्या नोट्स मध्ये असं लिहिलं आहे फाहियानं, मी भारतामध्ये आलो तर भारताकडे सगळीकडे बुद्धाचे विहार होते, लोक पंचशील अष्टशिलाचं पालन करत होते आणि लोक मस्त गुणागोविंदानं राहत होते, सगळीकडे स्तूप होते, विहार होते, छान वातावरण होतं. आणि मला भारत कसा वाटला म्हणतो तो फाहियान? स्वर्गासारखाच. हाय पुरावा. दुसरा पुरावा, या फाहियांच्या नंतर भारतामध्ये एक चीनी प्रवासी शिकवत, भिक्खू होते ते. चीनी प्रवासी म्हणजे कोड्डे नाही आलेत ते. भारतामध्ये भ्रमण केलं, एवढी जिज्ञासा होती त्यांची, अनवाणे पायानं समुद्रात आमचे बनते म्हणजे आम्ही सुद्धा नाही करू शकत त्यांच्यासारखं. म्हणजे आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, म्हणजे उझबेकिस्तान, इराण, इराक, स्वात घाटीपासून तर कोरिया पर्यंत, ब्रह्मदेश, कंबोडिया पर्यंत अख्ख्या जगामध्ये जम्बूद्वीप त्यांनी पालथा घातला. एवढी चिकित्सा आणि जिज्ञासा त्यांच्यामध्ये होती बुद्धाला जाणून घेण्याची. बघा किती मोठी श्रद्धा आहे ते. श्रद्धेच्या बलानं त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. त्याच्यापैकीचा एक युआन शॉंग, तो 15 वर्ष नालंदाचा आचार्य कुलगुरू राहिला. 15 वर्ष त्यानेही काही वेळ भ्रमंती केली. त्यानेही त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलं भारताचं चित्र. काय लिहिलं? की मला भारत कसा वाटला? स्वर्गासारखाच. असं कोण म्हणतो? युआन शॉंग. तिसरा प्रवासी आला 7व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये, त्याचं नाव आहे इत्सिंग. हा इत्सिंग त्याच्या डायरीमध्ये असं लिहितो पुस्तकामध्ये, मी जेव्हा भारतात आलो सगळीकडे बुद्धाची विहार, पंचशील, अष्टशील, शरणशील, सर्व लोक गुणागुण गोविंदानं समतेनं ममतेनं बंधुभावानं राहत आहे. काय भारत भूमी आहे, किती लोक बुद्धाचा, धम्माचा, संघाचा रिस्पेक्ट करतात. तर त्या इत्सिंगने लिहिलं की भारत मला कसा वाटला? स्वर्गासारखा. त्यानंतर
7व्या आणि 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धात कोरियाचा एक भिक्खू आला, त्याचं नाव आहे हायचो. या हायचोने असा उल्लेख केला की मला भारतामध्ये जेव्हा आलो तेव्हा भारत मला स्वर्गासारखा वाटला. 56 स्कॉलर भारतामध्ये आले आणि त्यांनी तोच उल्लेख केला की भारत मला कसा वाटला, स्वर्गासारखा. मेगास्थनीज असेल, अल्बरुने, सगळ्या लोकांनी तेच उल्लेख केलेला आहे. स्वर्ग कोणाला म्हटलेला आहे? या सम्राट अशोकापासून, सम्राट अशोकाचं जे धम्म राज्य, प्रबुद्ध राज्य, बौद्धमय भारत, जगाची पुनर्रचना म्हणजे धम्माचं प्रयोजन असं जे बाबासाहेब म्हणतात, तर या सर्व लोकांनी भारताचं वर्णन, भारताला स्वर्ग म्हटलेलं आहे. काही लोक म्हणतात स्वर्ग वर्त आहे, स्वर्ग वर्त आहे. समजलं का? सम्राट अशोकाचं राज्य म्हणजेच धम्म राज्य, म्हणजेच प्रबुद्ध राज्य, म्हणजेच कोणतं हे सम्राट अशोकाचं राज्य, म्हणजेच स्वर्ग असलेला भारत. म्हणतो लोक म्हणतात भारत सोन्याची चिडिया आहे, सोन्याचा धूर वाहतो, म्हणतात ना. या इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. हाय का शब्द? कोणाचा आहे शब्द? हे मला वाटते प्रदीपचा असेल, कवी प्रदीपचं. या इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. पत्थर भी पूजे म्हणजे ते शेंदूर लावलेले पत्थर नव्हे, ह्याच त्या बुद्ध लेण्या आहे. माहित आहे का या देशामध्ये ते चालू आहे ना, आंबेडकर 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 आंबेडकर. एवढं वेळा नाव जर घेतलं असतं, देवाचं नाव, भगवानाचं नाव घेतलं असतं, तर स्वर्गामध्ये जागा भेटली असती. आम्हाला स्वर्ग तेव्हाच मिळाला जेव्हा आमचा बाप म्हणतो 7 लाख लोकांना त्या नागपूरला आणि त्या 3 लाख लोकांना चंद्रपूरला म्हणतो मी नरकातून बाहेर पडलो. 14 ऑक्टोबर 1956लाच आम्हाला स्वर्ग मिळाला. हा स्वर्ग म्हणजे बुद्धाचा धम्म होय. आम्हाला काय दुसऱ्या त्या काल्पनिक नरकाची आशा दाखवल्या जाते. लक्षात घ्या, बुद्धाने कधीही काल्पनिक स्वर्गाची आशा दाखवली नाही आणि नरकाची भीती दाखवली नाही. इथंच कर, इथंच भर आणि इथंच मर. स्वर्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेच ते धम्मराज्य. आणि हे धम्मराज्य निर्माण करण्यासाठी सम्राट अशोकाने संविधान लिहिलं होतं. आता तुम्हाला ऐकायला कसं तरी वाटत असेल, म्हणजे सम्राट अशोकाने संविधान लिहिलं का? सम्राट अशोकाचं संविधान नष्ट केलं गेलं. 84,000 महाविहार बांधली सम्राट अशोकाने. किती? 84,000 महाविहार, 84,000 स्तूप बांधली. सम्राट अशोकाने लेण्या नाही कोरल्यात. काही पागल लोक लेण्या कोरल्या म्हणते, अभ्यास करत नाही. सम्राट अशोकानंच पहिली लेणी कोरली, ती बराबरला आहे बुद्धगयेला, जहानाबाद जिल्ह्यामध्ये. दुसरी लेणी छत्तीसगडला जोगीमारा. सम्राट अशोकांची पहिली लेणी, जगातील पहिली लेणी आहे बराबर गुफा, आणि दुसरी गुफा आहे सम्राट अशोकाची जोगीमारा. 2च लेण्या कोरलेल्या आहेत सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये. बाकीच्या सगळ्या लेण्या हे सगळ्या पत्थर भी पूजे जाते, म्हणजे ह्या लेण्याच होय, त्या लेण्यांचंच ते वर्णन प्रदीपनं केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून या भारतामध्ये जे सम्राट अशोकाचं जे संविधान होतं, म्हणजे 84,000 महास्तूप. स्तूपाचे 4 प्रकार असतात. स्तूपाचे 4 प्रकार असतात. पहिला स्तूप आहे चैत्य स्तूप, दुसरा स्तूप आहे पारिभौगिक स्तूप बुद्धांच्या वस्तूंवर, तिसरा स्तूप आहे उद्देशिका, चौथा आहे मनवती स्तूप. हे स्तूपांचे 4 प्रकार आहे. हे 4ही प्रकार सम्राट अशोकांनी निर्माण केलेले आहे. पण आपल्याला माहित आहे साची, भरऊत, मोगलमारी, सोमपुरी सारखे 84,000 महास्तूप सम्राट अशोकाने निर्माण केले. किती? 84,000 महाविहार, 84,000 महास्तूप म्हणजे चैत्य स्तूप, आणि 84,000 धम्मस्तंभ. धम्मस्तंभ म्हणजे जिथं दगडच नाही त्या ठिकाणी दगड उपलब्ध करून तिथं खांब रोवले. आता जिथं दगडच नाही मग तिथं लिहायचं कसं, म्हणून सम्राट अशोकाने जिथून नाही तिथून दगड त्याचे पिल्लर उभे केले, आणि त्या पिल्लरावर बुद्धाचं शासन, धम्मानुशासन, बुद्धानुशासन, बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली त्या स्तंभांवर कोरली. ते स्तंभ जिथं जिथं स्तूप तिथं तिथं स्तंभ कोरलेले आहे. म्हणजे 84,000 स्तंभ आणि 84,000 धम्म शिलालेख. समजलं? 84,000 महाविहार, 84,000 महास्तूप, 84,000 धम्मस्तंभ पिल्लर आणि 84,000 धम्म शिलालेख. म्हणजे 84,000 शिलालेख
गुहालेख आणि स्तंभलेख सम्राट अशोकाने कोरलेले आहे. 84,000 ज्या गाथा होत्या त्या 84,000 गाथांमध्ये भगवंताची जी लोकशाही तत्व प्रणाली आहे इतके सुंदर आहे. तुम्ही चार्ल्स एलन आहे किंवा जेम्स प्रिन्सेप आहे किंवा रोमिला थापरचे तुम्ही शिलालेख वाचा, तुम्हाला माहित पडेल की त्याच्यामध्ये खूप सारी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे मानवी मूलभूत अधिकार लिहिलेले आहेत. महामंगल सूक्त आहे गृहस्थी लोकांना. मी तर हे वाचलं त्याच्यामध्ये की सम्राट अशोक म्हणतात लग्नामध्ये, यात्रेमध्ये, जत्रेमध्ये, वाढदिवसामध्ये पैसे खर्च करू नका, ते पैसे धम्म कार्यासाठी खर्च करा. इथपर्यंत बारीक उपदेश दिलेला आहे सम्राट अशोकाने, वाचा. तर हे 84,000 जे धम्म शिलालेख आहे, हे 84,000 धम्म शिलालेख म्हणजे सम्राट अशोकाचं संविधान आहे. काय आहे? संविधान. म्हणजे सम्राट अशोकाने सुद्धा संविधान कोरलेलं होतं, पण ते संविधान कोरलेलं होतं दगडांवर. कशावर कोरलेलं होतं? मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण किती 84,000 शिलालेख. बस बस मी थांबू का? तर 84,000 हे जे शिलालेख आहे सम्राट अशोकाने, सम्राट अशोकच या जगाचे, या देशाचे पहिले संविधानकार आहे. आता तुम्ही म्हणाल बाबासाहेब, तर बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली, बुद्धाचा जो मार्ग आहे, जसं कूटदंत सुत्त आहे किंवा महासुदर्शन सुत्त आहे, ज्याच्यामध्ये राजे महाराजांना भगवंताने उपदेश केलेला आहे, राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा याचे सगळं मार्गदर्शक मूलतत्व सम्राट अशोकाने 84,000 दगडांवर कोरले होते. ते सम्राट अशोकाचं दगडांवरचं शिला म्हणजे दगडांवरचं ते संविधान सम्राट अशोकाचं नष्ट केलेलं आहे. संविधान यापूर्वीही नष्ट झालेला आहे, केल्या गेलेला आहे. सम्राट अशोकांचं दगडांवरचं 84,000 शिलालेख म्हणजेच ते सम्राट अशोकाचं संविधान या देशामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये नष्ट झालेलं आहे. हे संविधान ते तर दगडांवर होतं. चिरंतर धम्म टिकावा, जंगला पहाडामध्ये, रस्त्यांवर लोकांना ते दिसावं. ते सम्राट अशोकाचं 84,000 शिलालेखांमध्ये असलेलं संविधान जर ते नष्ट करत असतील, कुठे तोडलेलं आहे, कुठे शेंदूर फासलेलं आहे, कुठे त्याच्यावर विहार मंदिरं बांधलेले आहेत, कुठे मस्जिदी बांधलेले आहे, कुठे त्याची तोडफोड झालेली आहे, आणि सर्वात जास्त शिलालेख कर्नाटकमध्ये आहे. लक्षात घ्या. काही लोक असं म्हणतात की सम्राट अशोकाने बौद्ध धम्म जर घेतला नसता तर भारत गुलाम झाला नसता. उलट सम्राट अशोकामुळेच या भारताची जगामध्ये ओळख निर्माण झाली आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणून आजही जे संविधानाच्या संदर्भात आपण ऐकत आहोत, संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. भगवान बुद्धांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या सभेमध्येच म्हणतात की हे जे संविधान आहे, मी तिकडून उसनवारी न घेता या भारतामध्ये वैशाली हे गणराज्य शक्तिशाली असं गणतंत्र होतं. या वैशालीच्या गणपद्धतीवरून मी या भारताचं संविधान तयार केलेलं आहे. हे बॅलेट पेपर येऊ द्या, ईव्हीएम मशीन बंद करा. ही आधुनिक ईव्हीएम मशीन म्हणजे मनुस्मृती होय, जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून टाकली. आता ही आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन होय. तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये बाबासाहेब म्हणतात, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्ये मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे. ही बॅलेट पेपर नावाची पद्धती, ही मतदानाची प्रक्रिया मी भिक्खू संघाकडून घेतलेली आहे. त्याला शलाका पद्धती म्हणतात. जेव्हा कौशांबीमध्ये भिक्खू संघाचे खूप भांडण झाले होते, त्यावेळी भगवंतानी एक विनयामध्ये, भिक्खू संघाच्या विनय पिटकामध्ये आहे शलाका पद्धती, म्हणजे मतदान पेटी, म्हणजे भिक्खूंच्या बाजूने न्याय किंवा भिक्खूंवर कारवाई करणं किंवा ते जे 4 प्रकारचे पराजिका दोष सांगितलेले आहे, तर ते त्याच्या संदर्भात जी शलाका पद्धती म्हणजे मतदानाची प्रक्रिया, जे बॅलेट पेपर हे बुद्धाचं आहे. लक्षात घ्या, बॅलेट पेपर कुठून घेतला आहे? भिक्खू संघाच्या शलाका पद्धतीवरूनच ही मतदानाची प्रक्रिया, ही मतमोजणीची प्रक्रिया, ही बॅलेट पेपर मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे. म्हणून हे संविधान दुसरं तिसरं काही नसून बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली आहे. लक्षात घ्या. या भारतामध्ये आज जे आम्ही इथं बसलेलो आहोत, तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अमरावतीला 2दा येऊन गेले. कितीदा? 2दा. ती तारीख आहे
1 मे 1936 ला बाबासाहेब वर्धा सेवाग्रामला आले. 1 मे 1936 माझी जन्मतारीख आहे, 1 मे 1983. तर 1 मे 1936 ला बाबासाहेब वर्धेला सेवाग्रामला आले आणि 4 मे 1936 ला बाबासाहेब अमरावतीला आले. समजलं किती? काळाराम मंदिराचा सत्याग्रहाच्याही पूर्वी आणि पुण्याच्या पर्वती मंदिराच्याही सत्याग्रहाच्या पूर्वी पहिला मंदिर सत्याग्रह जर बाबासाहेबांनी कुठून सुरू केला असेल तर तुमच्या अमरावतीमधून. समजलं? आणि तो आहे अंबादेवी मंदिर. त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत होते. तर जेव्हा बाबासाहेब अमरावतीला आले त्यावेळी त्या सत्याग्रह करण्यासाठी फक्त 6 लोक तयार झाले होते. किती? सुरुवातीला, ती आधीची तारीख मला माहित नाही, पण बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा बाबासाहेबांच्या या अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे लोक भेट होते, तुरुंगात जासाठी, जेलात जासाठी 6च लोक तयार झाले होते. 6च लोक. पण जेव्हा बाबासाहेब सेवाग्राम वर्धेवरून आले आणि त्यानंतर त्यांनी बघितलं की बाबासाहेबांच्या सोबत जथ्थाच्या जथ्था होता अमरावतीला आणि या अमरावतीची एक खंदी कार्यकर्ती होऊन गेली, तिच्यासारखी कोणीही झाली नाही. तिचं नाव आहे सुलोचनाताई डोंगरे, जिनं नागपूरला बाबासाहेबांची एक महिला परिषद भरली होती आणि त्या महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या सुलोचनाताई डोंगरे, बाबासाहेबांची खंदी कार्यकर्ता अमरावतीची. तिचं नाव उल्लेख केलाच पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंदिर सत्याग्रहाची जी सुरुवात केलेली आहे ती अमरावतीवरून केलेली आहे. अमरावती हा शब्द जर उच्चारला, लय भारी शब्द आहे अमरावती. मी जेव्हा पुलगावचं भाषण वाचतो, बाबासाहेब 25 एप्रिल 1954 ला पुलगावला आले. बाबासाहेबांचं पहिलं बुद्ध विहार कोणशीला ठेवलेलं पहिलं बुद्ध विहार म्हणजे पुलगाव. तर बाबासाहेब माहिती आहे का त्या पुलगावच्या भाषणामध्ये माहिती आहे का काय म्हणतात? या पुलगावमध्ये वराडातून दूरदूरचे लोक आले होते. म्हणजे पुलगावच्या भाषणाचा उल्लेख आहे रायटिंग स्पीचेस मध्ये की या पुलगावच्या बाबासाहेबांच्या सभेसाठी, भाषणासाठी वराडातून, आता वराड म्हणजे कोणतं? हेच तुमचं अमरावती. वराडातून दूरदूरचे लोक आले होते. म्हणजे बाबासाहेब जेव्हा पुलगावला आले 25 एप्रिल 1954 ला, तर या वराडातून अमरावतीतून जास्तीत जास्त लोक बाबासाहेबांना पाहिलेले आहे. म्हणजे तो एरिया चांदूर रेल्वे, अमरावती, धामणगाव, बाबुळगाव, खूप सारे लोकांनी बाबासाहेबांना बघितलेलं आहे पुलगावला. म्हणून अमरावती हा शब्द इतका सुंदर आहे. अमरावतीच्या जसं आग्र्याचा ताजमहाल आहे तर आग्र्याचा ताजमहाल हा जगप्रसिद्ध आहे, पण आग्र्याच्या ताजमहालाच्या आधी अमरावतीला एक भव्य संगमरवरी स्तूप होता सातवाहन कालांचा आणि वाकाटक काळातला, तो नष्ट झाला. अमरावती हे का म्हणजे जे 75 बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी होत्या, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, औदनपुरी, सोमपुरी, मोगलपुरी, नागरा, तर ज्या 84,000 विद्यापीठ होते त्या विद्यापीठापैकीच एक विद्यापीठाचं नाव म्हणजे अमरावती. आणि हे अमरावती विद्यापीठ इथचं नाही आहे, हे अमरावती विद्यापीठ एवढं जगभर प्रसिद्ध होतं. जसं गुजरातचं वल्लभी होतं तसंच ते आंध्रातलं दक्षिणापथ म्हणतात त्यांना, बावरीचा प्रदेश आहे तो, त्या दक्षिणापथ मध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये विजयवाड्याच्या जवळ आता तेलंगणाची नाही आंध्र प्रदेशची ती राजधानी आहे, त्याचं नाव आहे अमरावती. म्हणून तुम्ही बुद्धगयाला जर कधी गेले आणि साऊथ इंडियामध्ये जा, तुम्हाला अमरावती नावाचं एक बौद्ध स्थळ आहे, तिथे सातवाडांची ती राजधानी आहे आणि नागार्जुनकोंडा. तर हे अमरावती नाव कशावरून पडलं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे अमरावती नाव बौद्ध युनिव्हर्सिटीवरून पडलेलं आहे. ते एवढं प्रसिद्ध होतं की त्याच्या नावाचा महाराष्ट्रामध्ये जिल्हा तयार झाला, अमरावती. हा अमरावती शब्द मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे, अमरावती. तर हे अमरावती नाव आपण दीपंकर सम्यक संबुद्धाची जन्मभूमी म्हणून ती प्रख्यात आहे जगामध्ये, लक्षात घ्या अमरावती. दुसरं स्थळ मी जाता जाता म्हणून सांगतो, मी तोच विषय घेणार होतो की आपल्या या अमरावतीमध्ये सर्वात भव्य दिव्य एक स्थळ आहे, तुम्हाला त्याची ओळख करून देतो आणि थांबतो की ते स्थळ म्हणजे कौंडिण्यपूर. कोणतं? कौंडिण्यपूर, जे वर्धा नदीच्या तीरावर आहे. कौंडिण्यपूर हा कौंडिण्यपूर स्वतः त्या ठिकाणी हल्लूर सभ्यता नांदत होती, जशी पवणीला आहे ती हल्लूर सभ्यता म्हणजेच कौंडिण्यपूर आहे. आता कौंडिण्यपूर हे नाव कोणतं आहे? कशातलं नाव वाटतं तुम्हाला? भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य कोण आहे? कौंडिन्य. भगवंताच्या नामकरणाच्या वेळी कोण होता? कौंडिन्य.
8 ब्राह्मणांपैकी कोण होता प्रथम गुरु? कौंडिन्य. हाच अज्ञात, त्याला अज्ञात कौंडिन्य म्हणतात, अज्ञात. आणि हा कपिल वस्तूच्या बाजूने राहणाऱ्या द्रोणवस्तू गावचा होता कौंडिन्य. आणि हा कौंडिन्य 12 वर्ष हिमालयात गेला, 12 वर्ष तिथे राहिला भगवंताची आज्ञा घेऊन. या कौंडिन्य अज्ञातवासामध्ये असताना म्हणजे 12 वर्ष तिथे राहिला. आणि हाच कौंडिन्य विदर्भामध्ये सुद्धा येऊन गेला. आणि हे विदर्भ म्हणजे प्रसेनजित राजाच्या दक्षिण कोसल म्हणतात त्याला, दक्षिण कोसल. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये हा जो विदर्भ प्रांत आहे, छत्तीसगड प्रांत आहे, मध्य प्रदेश प्रांत आहे, हा दक्षिण कोसल मध्ये येत होता. कुठे? दक्षिण कोसल. आणि ह्या दक्षिण कोसलवर राजा प्रसेनजिताची सत्ता होती. आणि कौंडिन्य नावाचा, त्याचं नावच अज्ञात आहे, तो अज्ञात वासात राहत होता, त्याला एकांत प्रिय होता. आणि हा अज्ञात कौंडिन्य नावाचा भिक्खू भगवंताचा प्रथम शिष्य, भगवंताचा अग्र सावक, श्रेष्ठ श्रावक, हा कौंडिन्य नावाचं जे स्थळ आहे वर्धा नदीवर, त्याच्यावरूनच त्याचं नाव काय पडलेलं आहे? कौंडण्यपूर. तर माझ्याकडे ते वीट आहे, म्हणजे तुम्ही नालंदाची वीट, बुद्धगयेची वीट, श्रावस्तीची वीट माझ्याकडे ठेवून आहे ती पुलगावला. आजही त्या ठिकाणी 3 टेकड्या आहे कौंडण्यपूरला. आणि त्या टेकड्यांमध्ये सातवाहन काळातल्या, मौर्य काळातल्या, वाकाटक काळातल्या विटा लागलेल्या आहे. म्हणजे सम्राट अशोकाचा स्तूप, म्हणजे 84,000 जे स्तूप बांधले होते, त्या 84,000 स्तूपांपैकीचा एक स्तूप कौंडण्यपूरच्या नदीवर आहे. लक्षात घ्या, कौंडण्यपूरच्या तिथं विटा आहे, तिथं 3 टेकाडा आहे. आणखी तिथं स्तूप विहार असू शकतात, पण तिचं उत्खनन जाणीवपूर्वक लांबवलेलं आहे. त्याचे काही अवशेष म्हणजे नागपूरच्या त्या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहे. म्हणून कौंडिन्यपूर हे नदीवरचं जे ठिकाण आहे तुमच्या अमरावतीतलं, हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि 84,000 सम्राट अशोकांच्या स्तूपांपैकीचं एक स्तूप आहे. कोणतं? कौंडण्यपूर. दरवर्षी जात चला. पवनार हेही ठिकाण बुद्धिस्ट स्थळ आहे. आणि तिसरं जे अत्यंत महत्वाचं आहे अमरावती मधलं, ते म्हणजे सालबर्डी. सालबर्डीचा जेव्हा तुम्ही इतिहास वाचाल की अरहंत जे महादेव नावाचे महास्तवीर भिक्खू होते, त्याचा मी असा फोकांडे इतिहास सांगत नाही, मी तुम्हाला लिखित इतिहास सांगतो की सम्राट अशोकांनी ज्या 3ऱ्या धम्म संगीतीमध्ये ज्या भिक्खूला पाठवलं होतं धम्म प्रचारासाठी, त्याला तो मैसूरलाही राहिलेला आहे आणि मध्य प्रदेशाच्या बाउंड्रीवर राहिलेले आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असलेले जे सालबर्डी नावाचं ठिकाण आहे, म्हणजे मोठा महादेव म्हणजे सालबर्डीचा, म्हणजे नागद्वार पचमडीचा. नागद्वार पचमडीला मी गेलो, त्याचं नाव पचमडी काऊन आहे? तिथं 5 बुद्धांच्या लेण्या आहे. आता तर सम्राट अशोकाच्या स्तूपही आहे तिथे नागद्वार पचमडीला. त्याला मोठा महादेव म्हणतात लोक, आणि छोटा महादेव, लहान महादेव सालबर्डीला म्हणतात. सालबर्डीचा छोटा महादेव आणि नागद्वार पचमडीचा मोठा महादेव, हा छोटाही नाही तो मोठाही नाही, तो अरहंत महादेव होय. त्यांच्या वर्षावासाची भूमी म्हणजे सालबर्डी होय. तिथं 14 लेणे आहे आणि स्तूपही आहे. तेही माडू नदीच्या तीरावर आहे. सालबर्डी त्याचं नावच आहे. साल जे साल वृक्ष आहेत दक्षिण कोसल प्रांतामध्ये होते. दक्षिण कोसल मध्ये छत्तीसगड येतं. छत्तीसगडला शाल वृक्षाचे भरपूर झाड आहे. एमपी मध्ये आहे आणि ते बाउंड्रीवरही होते, पण काही काळात ते नष्ट झालेले आहे वनस्पती. त्याचं नावच सालबर्डी आहे, शाल वृक्षाचा बरड, म्हणून ते सालबर्डी आहे. आणि या सालबर्डीला अरहंत महादेव महास्तवीर महेंद्र या भिक्खूला चिवर जर कोणी दिलं असेल, या भिक्खूला चिवर जर कोणी दिलं असेल तर महादेव भंतेजीने दिला आहे. मोगलीपुत्र तिसरं उपाध्याय आहे महेंद्राचे. महेंद्राला चिवर घालून त्याचा टक्कल, त्याची जे प्रवज्जा, जे चिवर घालण्याचं काम केलेलं आहे ते अरहंत महादेव महास्तवीर भिक्खूने केलेलं आहे. आणि त्याचा इतिहास आहे लिखित. तो महिष्मती, उज्जैनीला आणि माळव्याला विशेष तरुण राहायचा, ज्याला लोक अवंतिका म्हणतात. तर हे जे अरहंत महादेव महास्तवीरांची जी भूमी आहे ती म्हणजे सालबर्डी, नागद्वार पचमडी. लक्षात घ्या. म्हणून लोक तिथं, आपल्याच विदर्भातील लोकांना महादेवाची गाणी येतात, आताही येतात. म्हणून ते अरहंत महादेवांची वर्षावास भूमी, प्रवारणा भूमी, सीमा भूमी ती म्हणजे सालबर्डी. म्हणून सालबर्डी आपलं ठिकाण आहे. दरवर्षी जात चला वर्षावासाला. म्हणून जाता जाता मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आपला बौद्धांचा जो वारसा आहे, हा बौद्धांचा वारसा जिकडे तिकडे आहे, तिकडे
तुम्ही पुण्याला जर गेले तर अनेक लोक म्हणतात भंतेजी भीमा कोरेगावला जायचं आहे, तर भीमा कोरेगावला गेल्याच्या नंतर केवळ भीमा कोरेगावला जाऊ नका, कारल्याची बुद्धिस्ट लेणी आहे, जशी मगाशी महानागरतन भंतेजीनं सांगितलंय, जगातलं सगळ्यात मोठं चैत्य एकविरा देवी. एकविरा देवी, एकविरा म्हणजे काय? एका वीराला जन्म देणारी कोलीय गणाची. तुम्हाला वाटते कोलीय लोक फक्त तिकडे कपिल वस्तूकडेच होते, रामग्रहाकडेच होते? कोलीय लोक पूर्ण भारतात पसरलेले होते. कोलीय लोक केवळ ते भारत म्हणजे केवळ ते कपिल वस्तू किंवा रामग्राम किंवा देवदहलाच नव्हते, हिमालयाच्या पायथ्याशीच नव्हते. कोलीय लोक सगळ्या भारतात पसरलेले होते. आणि सर्वात जास्त कोलीय लोक कुठं आहे? सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये आहे, काही कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे, कोकणामध्ये सर्वात जास्त कोळी लोक आहे, मुंबई पुण्यामध्ये सगळ्यात जास्त कोळी लोक आहे. हे कोलीय लोकांचीच ती देवी आहे एकविरा. कोणालाही विचारा कोळी लोकांची देवी कोणती, कुलदेवी कोणती, तर एकविरा देवी. म्हणजे मुंबई, पुणे, कोकण, रायगड म्हणजे कर्नाटक पासून कोलीय लोक त्या एकविरा देवीची पूजा करतात. गाणे आहे, एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. समजलं का? तर कोलीय लोक महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कोलीय लोक आहे, पाली शब्द कोलीय आहे. पाली शब्द कोणता आहे? कोलीय. जसा मौर्य शब्द मोरीय आहे, तसा पाली शब्द कोलीय आहे. हिंदीमध्ये कोली, मराठीमध्ये कोळी, तिकडे भोजपुरी भाषेमध्ये कोरी आणि आपल्या गावरानी भाषेमध्ये भोई. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कोळी लोक आहे, गुजरातमध्ये, कोकणामध्ये, हे सगळेच्या सगळे महामायेचे, बुद्धाच्या आईचे कोण आहे? वंशज आहे. लक्षात ठेवा. म्हणून ते कोलियांचं दैवत आहे. म्हणून कारल्याची बुद्ध लेणी, भाजेची बुद्ध लेणी, त्याच्या मागे बेडसेची बुद्ध लेणी, थोडी ते कोंडाण्याची बुद्ध लेणी आहे. तर हा सगळा थलघाट, नाणेघाट आणि बोरघाट हे सगळे व्यापारी लोक वंदर आणि या सगळ्या लेण्यांचा अभ्यास. म्हणून तुम्ही कधीही भीमा कोरेगावला गेले, कारला, भाजे, बेडसे, शेलारवाडी, लेण्याद्री या सगळ्या लेण्या पाहिल्या पाहिजे. मुंबईला गेल्या तर 6 ठिकाणी बुद्धांच्या लेण्या आहे. एलिफंटा लेणी आहे, वज्रयानी, जोगेश्वरी आहे, मडपेश्वर आहे, महाकाली आहे, कनेरी बुद्ध लेणी आहे, जीवदाणी आहे. अशा अनेक बुद्धिस्ट लेणी. आणि स्वतः बुद्ध मुंबईला येऊन गेले आहेत, ठाण्याला, पुण्यभंतेंच्या चंदनकुटीच्या उद्घाटनाला, वर्षावास समापनाला. म्हणून लक्षात घ्या, हे जे वारसा आहे, लेण्यांचा वारसा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्या नव्या वर्षाची सुरुवात जी भीमा कोरेगावानं होत असते, ते मी सांगतो, 2 मिनिटांत थांबतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे प्रेरणास्थान आहे. काही हरामखोर लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी या महार लोकांना, या बौद्ध लोकांना भीमा कोरेगावाला 1 जानेवारीला यायला सांगितलं नाही. हे लोक फालतू येतात, असे काही लोक टीका करतात. काही लोक असं म्हणतात की हे महार लोक, हे नागवंशी लोक देशद्रोही होते, कारण ते इंग्रजांच्या बाजूने लढले. आहे की नाही? एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्यावेळी बाबासाहेबांनी पहिल्यांदा भीमा कोरेगावाचा इतिहास सांगितला. लोकांची ऊर्जा, ती चेतना, ती स्फूर्ती बाबासाहेबांनी पेरली त्या चौदार तळ्याला. बघा बाबासाहेबांचं भाषण कसं आहे मार्चचं, ते सांगतो थांबतो, की बाबासाहेब लोकांना कसं तयार करताय. 1920 मार्च महाडला, त्या रायगडच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली 25 डिसेंबरला. तिचंच भाषण आहे. बाबा बाबासाहेब काय म्हणतात की तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. तुम्ही भेड बकरीची संतान, भेड बकरी समजली ना? बळी कोणाचा दिला जातो? भेड बकरीचा. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. छावे म्हणजे सिंहाचे पिले आहात. सिंहाचे पिले आहात म्हणते. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे पिले आहात, छावे आहात. माझी गोष्ट तुम्हाला ही खोटी वाटत असेल ना, बाबासाहेबांचे शब्द आहे, माझी ही गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल ना, तर तुम्ही भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभाला भेट द्या. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला स्तंभ त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे भेट द्या. म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात, तुम्हाला माझी गोष्ट काल्पनिक वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचा तो इतिहास पाहण्यासाठी भीमा कोरेगावला भेट द्या. तर कवा द्यायची? 1 जानेवारीला द्या लागत ना. तर काही हरामखोर लोक म्हणतात बाबासाहेब या लोकांना झाले नाही सांगत चालले म्हणते हे लोक. जय भीमवाले, भीमा आमच्या बाबा म्हणजे एकाच पिढीला सांगितलं असेल का बाबासाहेबांनी? येणाऱ्या प्रत्येक पिढीला सांगत आहे बाबासाहेब इथे की तुम्ही दरवर्षी
भीमा कोरेगावला जात चला. म्हणून बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान आहे. 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले. काय आहे तिथे लिहून बरं? 500 महार लोकांची नावं आहे. ऐका नाही, 500 महार लोकांची नावं. नावाला सलामी देतात. त्याचा टॉड आणि जेम्स टॉड आहे आणि दुसरा एव्हरेस्ट स्टॉटन नावाचा. किती होते तिथे? हा सिद्धनाग नावाचा व्यक्ती. एक गोष्ट लक्षात घे जा, बौद्ध साहित्यामध्ये आणि महाराष्ट्रातील इतिहासामध्ये सिद्धनाग नावाचे 4 व्यक्ती झालेले आहे. आणि सिद्धनाग हे 4ही लोक महार नागवंशी वंशातलेच आहे. लक्षात घ्या, 4 सिद्धनाग झालेले आहे. माझ्याकडे एव्हिडन्स आहे त्याचे. पण हा जो सिद्धनाग महार होता, हा होता साताऱ्यातला. तासगाव तालुका, सातारा. कळंबी त्याचं जन्मगाव आणि कांबळे त्याचं आडनाव. म्हणजे भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये लढलेला सिद्धनाग. दुसरा एक पराक्रमी योद्धा होता, त्याचं नाव होतं रायनाग. रायनाग हा कुठचा होता? रायगडचा. लक्षात घ्या, त्याच्या ज्या आजोबाचं नाव होतं रायबा महार. ऐकलं का तुम्ही? शिवबाच्या मावळ्यांमध्ये होता. या रायबा महारांचा नातू रायनाग आणि सिद्धनाग हा साताऱ्याचा. या दोघा लोकांनी तो इतिहास आणि 500 महार सैनिक. तर इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून ते देशद्रोही झाले. मला सांगा, इंग्रजांनी सत्ता किती वर्ष केली? 150 वर्ष. आणि ब्राह्मणी सत्ता, ब्राह्मणाची गुलामगिरी आपण किती वर्षापासून भोगत आहोत? हजारो वर्षापासून. 1000 वर्षाची सत्ता उलटवून पाडणं गरजेचं आहे का 150 वर्षाची? शत्रू तर इंग्रजही आहे आपले आणि शत्रू तर ब्राह्मण पेशवे शेंडीवाले आहे. पण कोणती सत्ता पहिले उलटवून पाडणं आहे? ज्यांनी आमच्या गळ्याला मडकं दिलं आहे, पाठीला झाडू दिले आहे, पायाला काळे धागेदोराचे प्रतीक दिलेले आहे. ही सत्ता उलटवणं त्या लोकांना पहिलं प्रथम कर्तव्य वाटलं. आणि मग ती लढाई झाली भीमा नदीच्या काठावर. तिथं जागा होती 260 एकर. ज्या माळवतकराला दिली त्यालाच जागा दिली. त्याचा बापच त्या लढाईमध्ये लढला आणि आता तो जागा द्यायला तयार नाही. त्याचा इतिहास मी नंतर सांगेन. मन 30,000 ब्राह्मण पेशवे. किती होते? 30,000 ब्राह्मण पेशवे. त्याच्यामध्ये बापू गोखले, त्र्यंबक धेंगळे असे जे लोक होते आणि सदाशिव. तर हे जे 30,000 ब्राह्मण पेशवे पुण्याचे शनिवारवाड्यातले मस्तानीवाले, मस्तावलेले, समजलं ना? तर हे 30,000 ब्राह्मण पेशवे आणि दुसरी कोडे किती होते? फक्त 500 महार सैनिक. किती होते? 500 महार सैनिक. वर्षात किती? 30,000. याच्यामध्ये लढाई सिद्धनाग महाराची आणि रायनाग महाराच्या तलवारीची चमक पाहून 2000 30,000 2000 तर पळाले. कायले पाय लावून पळाले तुम्हालाच माहित आहे. पळाले किती? पळाले 2000. आता त्या 2000 मधले कोण कोण पळाले त्याचे नाव सांगतो. एक शिर्डीला आला, एक शेगावला आणि एक अक्कलकोटला. नाव नाही सांगणार. समजलं? भीमा कोरेगावाच्या लढाईतून पळून आले. इंग्रज त्यांना फासावर लटकवणार होते. समजलं तुम्हाला? ते शिर्डीचे का वगैरे. त्याच्यातले उरले किती आता? 28,000. आणि तिथून शिरूर वरून सासवडला पळाला दुसरा बाजीराव पेशवा. आणि ते शिरूर पासून युद्ध चालू झालं आणि रात्रीला पासून ते युद्ध चालू झालं तर सकाळचे 8:30 वाजेपर्यंत. 28 वर्षात 500 महार सैनिक. पानिपत प्लासीची लढाई सांगितली, पण भीमा कोरेगावाचा इतिहास आम्हाला शिकवल्या गेला नाही. जगामध्ये अशी लढाई कुठेच झाली नाही. तो एफ स्टॉटन असा म्हणतो, इंग्रज अधिकारी, जेव्हा त्यानं ते स्तंभ कोरला असा म्हणतो, या महार लोकांनी जर मनात आणलं, या नागवंशी बौद्ध महार लोकांनी जर मनात आणलं, या महार रेजिमेंट, या महार बटालियन लोकांनी मनात जर आणलं, तर ही लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकतात. एवढे पराक्रमी लोक आहे. म्हणून त्यांनी द्वितीय युद्धामध्ये भाग घेतला होता महार लोकांनी. लक्षात घ्या, एवढा पराक्रमाचा इतिहास आहे. आणि त्यावेळी 28,000 वर्षे 500 लोकांमध्ये ती लढाई जुंपली. आणि लक्षात घ्या, एकेकाच्या वाटेला 56 आले होते. आणि तेव्हाच एक भारतामध्ये एक प्रचलन झालं आहे हिंदीमध्ये, आबे तू ह्यासारखे 56 पाहिले आहे. इंग्रजीमध्ये अब तक 56 सिनेमा निघाला नाना पाटेकरचा. बरं, माणसाचं म्हणत नाही, बाया म्हणते आगे तू यासारख्या 56 पाहिल्या. दुसरी गोष्ट, माणसं दारुडे लोक तर जास्तच म्हणते, शाबे आपल्या गुंड्या मुंड्या वगैरे, अबे तो यासारखे एका लातीत पडते लागन. हाय का नाही? हाय का नाही अशी किस्सा? हाय का नाही? तर हे 56 पाहणार लोक फक्त महार लोकच म्हणते का? इथला SC ST OBC सगळेच लोक म्हणते तू ह्यासारखे 56 पाहिले. आता मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे जाता जाता, की पुन्हा जर संविधान बदललं तर 56 पाहण्याचं ताकद आपल्यामध्ये आहे का? आहे का 56 पाहण्याची? कारण काल लोकांना संकल्प केला तुमच्या गावातल्या,
आहे की नाही? मी तुम्हाला 5 दुर्लभ घटना सांगत होतो. 5 दुर्लभ घटना. बुद्धाचा जन्म होणं, मनुष्य जन्म होणं, बुद्ध धम्म संघावर तीर्थना श्रद्धा उत्पन्न होणं, लक्षात घ्या, धम्म श्रवण करायला मिळणं, समजलं? हे काय आहे? हे आणि प्रवज्जा सुख. जे प्रवज्जा सुख भंतेजी तुमच्या गावात 3 भंते झाले. प्रवज्जा सुख कोणालाही भेटत नाही, समजलं का? प्रवज्जा सुख म्हणजे जगातलं निबाण सुख आहेच, पण प्रवज्जा सुख भंतेजीच्या तुम्ही कमाल करा. भंतेजी तुमच्या गावातून एक म्हणजे एखाद्या गावातून एकही भंतेजी घडत नाही. माझ्या गावातून एकच आहे. आम्ही 3 जण निघालो होतो, एक पागल झाला. एकच आहे. आम्ही 3 जण निघालो होतो, एक पागल झाला, समजलं का? आणि त्यातला एकच राहिलो मी. हे प्रवज्जा सुख कोणाच्या अंगावर येत नाही, लक्षात घ्या. तुमच्या गावात 3 भंतेजी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून 500 वर्ष 28,000ची जी लढाई झाली, सिद्धनाथ महाराजचं मुंडकं उडून गेलं होतं, पण त्यांची तलवार मात्र हवेत घुमत होती. एवढे पराक्रम. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे माऊल्यांनो, इथं बसलेल्या लोकांना, आता जर तशी परिस्थिती आली आपल्यावर, आली, हे मनुस्मृती नावाचं आधुनिक मनुस्मृती, हे ईव्हीएम मशीन आपलं संविधान बदललं किंवा तसं काही झालं, तर हे 56 पाळण्याची ताकद, ते रक्त, ते बळ, 12 हत्तीचं बळ तुमच्यामध्ये आहे का? तुमच्या लेकरांमध्ये आहे का? आहे का? तुम्ही मरायला तयार? तो वडार समाजाचा माणूस मेला, आमचा नाही मेला. आमचा कसा मरण? तो दारू पिऊन मरत आहे. वडार समाजाचा काऊन नाही मरणार? तो LLB पोरगा आहे, भोसरी पुणेचा आहे, मिलिंद कॉलेजमध्ये शिकलेला आहे, कायद्याचं शिक्षण घेतलंय त्यानं, भारतीय संविधान वाचलेलं आहे, त्याला बाबासाहेब समजलं, बाबासाहेबाचं संविधान समजलं, म्हणून तो सोमनाथ सूर्यवंशी मेला. आमचा महार नाही मेला, आमचा दारू पिऊन मरत आहे. कालचा कार्यक्रम तुमच्या इथे झाला, 2 प्रबोधन झाले, लय पैसे गोळा झाले, लय भक्कम मंडप टाकला, लय धम्माचा शामियाना टाकला इथे. कालच्या पोराने तुमच्या गावातल्या संकल्प केला असेल, काही पोरांनी संकल्प केला असेल ना, 50 पोराने संकल्प केला, आजपासून आम्ही तंबाखू खाणार नाही. केला का संकल्प? कालचा कार्यक्रम आहे ना, संविधान संकल्प केला असेल ना. काल काही 50 लोकांनी संकल्प केला, आम्ही दारू सोडणार. संविधानचा कार्यक्रम ऐकून सोडलाय? केलाय संकल्प तुम्ही? मला हेच विचारायचं आहे, हे 56 पाण्याचं रक्त गेलं कुठं आता? तर त्याच्यामध्ये अल्कोहोल, दारू मिसळलेली आहे का नाही? संभाजी भिडेचं नाव घेतो मी. काऊन घेतो? 85 वर्षाचा बुडगा आहे, दाढी केस पिकलेले आहे, जोडे घालत नाही, चप्पल घालत नाही, डोंगर दऱ्या पहाड, या गावचा त्या गावावरून, त्या गावचा त्या गावावरून आपल्या RSSचा, आपल्या धर्माचा प्रचार करत आहे. ब्राह्मणी जहरी विचार लोकांच्या डोक्यात भरत आहे. तो म्हातारा माणूस, संभाजी भिडे सारखा म्हातारा माणूस, याही वयामध्ये, तो भगतसिंग कोश्यारी म्हणे राज्यपाल महाराष्ट्राचा, याही वयामध्ये हे म्हातारे लोक त्याच्या धर्माचा, ब्राह्मणी धर्माचा प्रचार करत आहे. आमच्या म्हातारे लोकांना म्हणलं तर काय झालं, आता काय राहिलं म्हणते, आमचं घरामध्ये ठसे टाकू मरत आहे. त्या संभाजी भिडे सारखं शिका काहीतरी, शिका काहीतरी. म्हणून घरामध्ये सडून दारू पिऊन किडे पडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यासारखं मरा, लढून वीर मरण, वीर गती, शहीद व्हा. दारूसाठी मरू नका, लक्षात घ्या. म्हणून त्या भीमा कोरेगावाचा इतिहास जगातील महान इतिहास आहे. त्याचे वंशज आहे आपण, नागवंश. लोक कशाला जातात? पाहिला तर एक स्तंभ, अशी सलामी द्यायला. काय आहे ते? नावाला सलामी देत आहे, असं नाव ठेवून जा त्या भीमा कोरेगावाच्या योद्ध्यांसारखं. म्हणून हे वीर मरण आपल्याला आलं पाहिजे, म्हणून आपण दरवर्षी भीमा कोरेगावला गेलं पाहिजे. हा भीमा कोरेगावाचं हे बळ तुमच्यामध्ये येवो, त्या नागवंशी लोकांचं बळ तुमच्यामध्ये येवो, अशीच मी या ठिकाणी तुम्हाला सचेत करत आहो. जागृतीचा अग्नी तेवट ठेवा. मी वामनदादाची कोळ म्हणतो, थांबतो. तुटतात तारा तोडू किती मी, तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली 4 चाके चारी दिशेला, मोडलेला गाढा ओढू किती मी, मोडलेला गाढा ओढू किती मी. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.